So good morning all of you. In today's lecture we are going to discuss about the optimum activity. एन्झाईमची ऑप्टिमम ऍक्टिव्हिटी कोणत्या फॅक्टर वरती डिपेंड असतं, म्हणजे फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर दी ऑप्टिमम ऍक्टिव्हिटी ऑफ दी एन्झाईम. असे कोणते कोणते फॅक्टर आहे की जे एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी वरती परिणाम करतात, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये. सो मागच्या लेक्चरचं एक क्विक रिव्हिजन करून घेऊया. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की एन्झाईम ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, एन्झाईमची ऍक्टिव्हिटी, एन्झाईमचे कोणते फॅक्टर एन्झाईम वरती काम करतात हे शिकण्याआधी आपल्याला एन्झाईमची ऍक्टिव्हिटी शिकावी लागेल. आता एन्झाईमची ऍक्टिव्हिटी ही कशावरती डिपेंड आहेत, तर ही डिपेंड आहे त्याच्या एन्व्हायरमेंट वरती. ते कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतात, कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये एन्झाईमला फंक्शन करायचंय, त्याच्यावरती एन्झाईमची ऍक्टिव्हिटी ही प्रेझेंट असते. सो फर्स्ट विल रिवाइज द प्रीवियस टॉपिक. सो एन्झाईम ऍक्टिव्हिटी इज अ मोल्स ऑफ सबस्ट्रेट कन्वर्टेड पर युनिट टाइम. म्हणजे पर युनिट टाइम मध्ये एन्झाईम किती सबस्ट्रेटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करू शकतो, या कॉन्सेप्टला म्हटलं आपण एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज, विच इज कॅल्क्युलेटेड बाय रेट इनटू द रिएक्शन व्हॅल्यू. So various factors may affect the activity of enzyme by either affecting the frequency of enzyme substrate, म्हणजे एन्झाईम आणि सबस्ट्रेटचं कोलिजन कशा पद्धतीने होतं, म्हणजे एन्झाईम आणि सबस्ट्रेट हे कंबाईन कशा पद्धतीने होतात त्याच्यावरती डिपेंड असतात एन्झाईमची ऍक्टिव्हिटी. ऑर बाय अफेक्टिंग द कॅपॅसिटी ऑफ एन्झाईम अँड सबस्ट्रेट टू इंटरॅक्ट. म्हणजे एन्झाईम आणि सबस्ट्रेटची इंटरॅक्शनची जर कॅपॅसिटी कोणी डिस्टर्ब केली, त्या दोघांचं इंटरॅक्शन जर कोणी डिस्टर्ब केलं, त्यांच्यामध्ये काही अडथळा आणला, तर त्या अडथळ्यामुळे काय होऊ शकतो, एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीवरती अल्टिमेटली परिणाम हा होऊ शकतो. सो बेसिकली अमॉंग दिस द मोस्ट इम्पॉर्टंट आर द स्ट्रक्चरल इंटिग्रिटी. म्हणजे एन्झाईम आणि सबस्ट्रेट ची कॉम्बिनेशनची जी ऍक्टिव्ह साईट आहे त्याची स्ट्रक्चरल इंटिग्रिटी आहे आपल्याला ती मेंटेन करायची असते. ती स्ट्रक्चरल इंटिग्रिटी मेंटेन जर करण्यात आपण समर्थ ठरलो, तरच आपली एन्झाईम प्रॉपरली फंक्शन करू शकतो. हे सगळं आपण बघितलं होतं ऑफ द एन्झाईम. त्यानंतर आपल्याला कोणते कोणते फॅक्टर बघायचे आहेत, पीएच ऑफ द मीडियम, टेम्परेचर, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन अँड प्रेझेन्स ऑफ इनिबिटर. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आणि प्रेझेन्स ऑफ इनिबिटर. सो काही फॅक्टर्स आपण स्टडी करणार आहोत, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. हे दोन फॅक्टर आपण स्टडी केले होते की आपण म्हटलं होतं की एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन ज्या पद्धतीने वाढत जातं, तशीच आपली रिएक्शनची व्हेलॉसिटी ती काय करत जाते, वाढत जाते. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम. ज्या पद्धतीने एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन ही वाढत जाईल, त्याच पद्धतीने रिएक्शनची व्हेलॉसिटी ही वाढत जाणार. सो अशा पद्धतीने आपला एक ग्राफ आपण बघितला होता, एक स्ट्रेट लाईन आपल्याला इथे दिसली होती. दॅट इज म्हणजेच काय म्हटलं होतं आपण, जसं जसं एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढत जाईल, त्याच पद्धतीनं एन्झाईमची व्हेलॉसिटी ऑर रेट ऑफ रिएक्शन आपली इन्क्रीज होत जाईल. म्हणजे अल्टिमेटली एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन जर मॅक्झिमम पीक वरती असलं, तर काय होईल, आपली एन्झाईमची व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असेल. म्हणजे एन्झाईमचा काम करण्याचा स्पीड हा तिथे मॅक्झिमम असेल. म्हणजे एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू दी एन्झाईम व्हेलॉसिटी ऑर रेट ऑफ रिएक्शन. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. सो इन्क्रीज इन सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅज्युअली इन्क्रीजेस द व्हेलॉसिटी. सुरुवातीला काय म्हटलं आपण, जसं जसं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढत जातं, त्याच पद्धतीने आपली काय होती, आपण एक ग्राफ बघितला होता असा, एक्स एक्सिस वरती सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन अँड दिस एन्झाईम व्हेलॉसिटी ऑर रेट ऑफ रिएक्शन. सो दिस इज रेट ऑफ रिएक्शन ऑर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. सो आपण म्हटलं होतं की जसं जसं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढत जाईल, त्याच पद्धतीनं ग्रॅज्युअली आपला काय होईल, एन्झाईमची व्हेलॉसिटी ती वाढत जाईल. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन आपला ग्रॅज्युअली वाढत जाईल. पण एक पॉइंट आपला असा येईल की आपण कितीही जास्त प्रमाणात सबस्ट्रेट वाढवला तरी आपला रिएक्शनचा रेट वाढणार नाही, कारण की त्यासाठी आपल्याकडे तेवढे प्रमाणात एन्झाईमचे प्रेझेंट नसतील. म्हणजे इथे एका ठिकाणी असा रिएक्शनचा रेट, रिएक्शनची व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम होऊन जाईल. त्या पॉइंटला म्हटलं होतं आपण, दिस इज द व्ही मॅक्स, दॅट इज मॅक्सिमम व्हेलॉसिटी पॉइंट. दिस इज दी व्ही मॅक्स. सो दिस इज मॅक्सिमम व्हेलॉसिटी. म्हणजे एक रेक्टेंग्युलर हायपरबोला अशा पद्धतीचा शेप आपल्याला दिसतो when the velocity is plotted against the substrate concentration. म्हणजे एका स्पेसिफिक पॉइंट पर्यंत सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जाईल आणि त्या सबस्ट्रेटचे कॉन्सन्ट्रेशन एका स्पेसिफिक पॉइंट हा गेल्यानंतर, एका स्पेसिफिक पॉइंटला अक्वायर झाल्यानंतर, तिथे कितीही जर आपण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरी आपली रिएक्शनची व्हेलॉसिटी ही वाढणार नाही. म्हणजेच आपली काय झाली, इथे मॅक्सिमम व्हेलॉसिटी झाली. तिथेच त्याच पॉइंटला आपण म्हटलं होतं व्ही मॅक्स.
आणि हाफ ऑफ Vmax म्हणजे Vmaxच्या हाफ पॉइंटला आपण म्हटलं होतं की दॅट इज Km, दॅट इज मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. आता मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट काय आहे, Vmax काय आहे, याची कॉन्सेप्ट क्लिअर आपण एन्झाइम कायनेटिक्स मध्ये करूया. तुमचं इतकं लक्षात ठेवायचं, हाफ ऑफ Vmax इज इक्वल टू Km, दॅट इज मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. म्हणजे आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाइमचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढवत गेलो, एन्झाइमचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं वाढत गेलो तसं आपला एन्झाइमची वेलोसिटी वाढली, म्हणजे रेट ऑफ रिएक्शन तिथे वाढली. पण इथे काय होतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट एक लिमिटेड अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतं आपल्याकडे सबस्ट्रेट. पण ते सबस्ट्रेट जर वाढवलं आपण, चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला प्रत्येकाला नाव लिहायची गरज नाही. इथे तुमचं नाव लिहित बसता तुम्ही आणि चॅटबॉक्स ब्लिंक होते, त्यामुळे डिस्ट्रॅक्शन होत असतं. काही क्वेश्चन जर असला तर तिथे लिहायचं. उद्यापासून कोणीच नाव लिहायची गरज नाही चॅटबॉक्स मध्ये. तसं आपण स्क्रीनशॉट काढतच असतो प्रेझेंटीसाठी. सो concentration of substrate is gradually increases the velocity of enzyme within the limited range. म्हणजे लिमिटेड रेंज पर्यंत काय करतं आपलं एन्झाइमची व्हेलॉसिटी ही वाढवत असतं. सो याच्यामध्ये 3 डिस्टिंक्ट फेज आहेत म्हटलं होतं आपण, की एक लिनियर आहे, कर्व फेज आहे आणि ऑलमोस्ट अनचेंज, दॅट इज मॅक्सिमम व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय दी Vmax, that is maximum velocity. This is maximum velocity of the reaction. So अशा पद्धतीने आपला एक ग्राफ आपल्याला दिसलाय. हाफ ऑफ Vmax, जर Vmax चा आपण हाफ केला म्हणजे Vmax किती पर्यंत आहे, इथे समथिंग पॉइंट पर्यंत आपला घेतला Vmax, आणि त्याचा जर आपण हाफ केला आणि त्याच्या अगेन्स्ट प्लॉट ग्राफ केला आपण एक्स ऍक्सिस वरती, तर त्याला म्हणायचं Km, दॅट इज मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. आता मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट काय आहे, Vmax आणि हाफ ऑफ Vmax याचे सगळे कॉन्सेप्ट आपण क्लिअर करूया जसं जसं आपलं लेक्चर झालं. तर आता आपल्याला बघायचं आहे इफेक्ट ऑफ पीएच. आता पीएच तुम्हाला माहिती आहे, व्हॉट इज पीएच? कोणी सांगेल व्हॉट इज पीएच? पीएच इज व्हॉट? Yes, power of hydrogen. Yes, pH is a power of hydrogen. म्हणजे एक अशी स्केल जी आपल्याला स्पेसिफिक सबस्टन्सची काय दाखवते, ऍसिडिटी दाखवते की बेसिसिटी दाखवते. म्हणजे स्पेसिफिक सबस्टन्स आपला, प्लीज म्यूट युअर सेल्फ, तुम्हाला आन्सर देण्यासाठी अनम्यूट केलं होतं मी. आपला पीएच इज काय, पीएच आहे आपली एक प्रकारची स्केल आहे, स्केल विच डिनोट्स acidity or basicity of aqueous solution of or a specific substance, त्याला म्हणायचं आपण दॅट इज पीएच स्केल. पीएच इज अ पॉवर ऑफ हायड्रोजन. पीएच चा लॉंग फॉर्म काय आहे, पॉवर ऑफ हायड्रोजन. सो ऍसिडिक सोल्युशनचं पीएच किती असतं आणि बेसिक सोल्युशनचं पीएच किती असतं ते आपण बघूया. सो आपल्याला बघायचं आता पीएच रेंज. पीएच रेंज किती असते आपली, कोणी सांगू शकेल? पीएच ची पूर्ण रेंज सांगायची. 1 ते 14 सर. 1 ते 14. 0 to 14. 0 to 14. 0 to 14. Okay, thank you. So pH range is our range which denotes acidity or basicity of the some substance or any other aqueous substances. So pH range is varies from up to 0 to 14. म्हणजे आणि न्यूट्रल पीएच किती असतं आपलं? 7 और 6 to 7 ला आपण जनरली न्यूट्रल पीएच हे 7. ओके. सो इथे काय असतं, दिस इज Basic. acidic range. Acidic. Okay, so this is alkaline range or त्यालाच आपण म्हणतो basic range. Okay, so this range from 0 to 6 or 0 to 7 is acidic range and 7 to onward 14 is a alkaline range. म्हणजे इथे पॉवर ऑफ हायड्रोजन मॅक्सिमम असेल त्याला म्हणायचं ऍसिडिक रेंज आणि हायड्रोजनची पॉवर तिथे कमी होत जाईल. आता काय करायचं, बेसिकली आपले जी सायटोप्लाझम आहे, सेलचं सायटोप्लाझम आहे किंवा त्या स्पेसिफिक
एन्झाईमचं फंक्शन करणारं जे एन्व्हायरमेंट आहे तर ते एन्व्हायरमेंट जे असतं त्याच्यावरती त्याची ऑप्टिमम ऍक्टिव्हिटी ही डिपेंड असतं. समजा एक एक्झाम्पल घेऊया आपण, लायसोझोम. आता सेल ऑर्गेनेल मध्ये आपल्या सेलमध्ये एक लायसोझोम असतं, एक सेल ऑर्गेनेल आहे सेलच्या आतमध्ये प्रेझेंट, दॅट इज लायसोझोम. सो या लायसोझोम मध्ये कोणते एन्झाईम्स प्रेझेंट असू शकतील? मग लायसोझोमचं एन्व्हायरमेंट म्हटलं आपण, दिस इज हॅव्हिंग दी ऍसिडिक एन्व्हायरमेंट, हॅव्हिंग हाय जे लो पीएच असतं त्यांचं जवळपास. तर मग या लायसोझोम मध्ये कोणत्या प्रकारचे एन्झाईम ऍक्टिव्ह होतील? ऍसिडिक नेचरचे एन्झाईम ऍक्टिव्ह होतील का, की बेसिक नेचरचे? म्हणजे इथे एन्झाईमला ऍक्टिव्हिटी करण्यासाठी कोणतं पीएच लागेल, कोणत्या पीएच वरती एन्झाईम मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी करू शकेल? आता म्हटलं आपण लायसोझोमचं नेचर हे ऍसिडिक आहे, म्हणजे याच्यावरती काम करणारे एन्झाईम कोणते असेल? मग ऍसिडिक पीएच वरती ऑप्टिममली काम करणारे एन्झाईम इथे असतील. म्हणजे समजा आपण सेलच्या एका दुसऱ्या ऑर्गॅनेलचा एन्झाईम समजा काढला, एक दुसरा ऑर्गॅनेल कन्सिडर करा, समजा एक मायटोकॉन्ड्रिया कन्सिडर करा, और सेल सायटोप्लाझम कन्सिडर करा. सेल सायटोप्लाझम मधला एक एन्झाईम एक्स तुम्ही हे केला, सेपरेट केला, आणि हा एन्झाईम एक्स तुम्ही लायसोझोम मध्ये टाकला आणि त्याला काहीतरी स्पेसिफिक फंक्शन करायला सांगितलं, म्हणजे एखादा प्रोटीन तुम्ही ब्रेकडाऊन करायला सांगितलं त्या एन्झाईम एक्सला, पण तो तिथे काम करू शकणार नाही. का काम करू शकणार नाही? कारण की इथे एन्व्हायरमेंट आहे ऍसिडिक आणि सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एन्व्हायरमेंट आहे समवॉट न्यूट्रल. न्यूट्रलचं एन्व्हायरमेंट जवळपास त्यांच्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये आहे. सो न्यूट्रल एन्व्हायरमेंटचा जो एन्झाईम आहे, न्यूट्रल एन्व्हायरमेंट मध्ये ऑप्टिमम लेवलवरती काम करणारा एन्झाईम जो आहे तो त्याच्या ऍसिडिक लेवलवरती प्रॉपरली काम करू शकणार नाही. म्हणजे एन्झाईम एक्स जर आपण लायसोझोम मध्ये टाकला आणि त्याला काहीतरी स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करायला सांगितलं तर तो स्पेसिफिक परफॉर्म तिथे करू शकणार नाही. कारण की त्याची ऑप्टिमम पीएच काय आहे? त्याची ऑप्टिमम पीएच आहे 6 to 7. आणि आपण जर म्हटलं की आपल्याकडे एक एन्झाईम आपण कन्सिडर करू, एक एन्झाईम आपल्याकडे वाय आहे. सो एन्झाईम वाय हा जनरली 0 to 2 पीएच वरती काम करतो. हा एन्झाईम वाय जो आहे तो 0 to 2 पीएच वरती काम करतो. कुठे काम करतो? हा कोणत्या ऑर्गॅनेल मध्ये काम करतो? हा सेलच्या लायसोझोम मध्ये काम करतो. पण मग आता तुम्हाला म्हटलं की हा एन्झाईम वाय तुम्हाला तुमच्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये टाकायचा आहे आणि सेलच्या सायटोप्लाझमचं पीएच आहे 6 to 7. तर या सेलच्या सायटोप्लाझम वरती काम करू शकेल का तो? तर नाही. सो त्याची ऑप्टिमम ऍक्टिव्हिटी कुठे आहे? त्याची ऑप्टिमम ऍक्टिव्हिटी आहे सेल ऑर्गॅनेल लायसोझोम मध्ये. म्हणजे लायसोझोमचं पीएच जे असतं त्याच्या 3D स्ट्रक्चरसाठी, त्याच्या ऑप्टिमम ऍक्टिव्हिटीसाठी हे काम करत असतं. म्हणजे स्पेसिफिक रेंजचे एन्झाईम जे असतात ते स्पेसिफिक, म्हणजे ज्या पद्धतीचं एन्झाईमचं नेचर आहे, ज्या पद्धतीच्या पीएच वरती ते ऑप्टिमम ऍक्टिव्हिटी दाखवतात तिथेच ते प्रॉपरली फंक्शन करू शकतात. आता त्याचं रिझन काय असेल बघूया. सो काय होतं, इन्क्रीजिंग हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन कन्सिडरेबली इन्फ्लुएन्सेस द एन्झाईम ऍक्टिव्हिटी. म्हणजे पीएच कॉन्सन्ट्रेशन जर व्हॅरी झालं तर ते एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी वरती काम करू शकतात. इथे आपल्याला काय मिळेल? बेल शेप्ड कर्व इज नॉर्मली ऑब्टेन्ड. बेल शेप कर्व हा नॉर्मली ऑब्टेन्ड आपल्याला मिळेल. बघूया आता कशा पद्धतीचा बेल शेप कर्व आपल्याला मिळतो. एका साइड वरती नेहमीप्रमाणे we'll draw the graph, that is x-axis and our y-axis. So on x-axis we have a pH, on y-axis we have a enzyme velocity or rate of reaction. Simply लिहू आपण enzyme velocity म्हणजे एन्झाईमचा काम करण्याचा स्पीड अल्टिमेटली. सो आपण म्हटलं की पीएच जवळपास आपल्याकडे असतं 0 to 14, ही आपली पीएच ची रेंज आहे. सो pH range is our 0 to 14. This graph must be आपला ग्राफ कंटिन्यूअस होणार नाही. सो 0 to 14 आपण म्हटलं पीएच ची रेंज आहे आपली. सो न्यूट्रल पीएच इज अवर 6 to 7. 6 to 7 हे न्यूट्रल पीएच असतं आपलं 6 to 7 च्या मधामध्ये. दिस इज अवर acidic pH. This is our basic pH. So जनरली काय होतं की सेलचे जे मॅक्सिमम एन्झाईम असतात
ते न्यूट्रल पीएच वरती काम करतात. म्हणजे एन्झाईमची व्हेलॉसिटी, एन्झाईमची ऍक्टिव्हिटी अल्टिमेटली हायेस्ट कुठे राहील, कोणत्या पीएच वरती राहील. म्हणजे इथे काय करायचे आपल्याला, एन्झाईमची व्हेलॉसिटी आपल्याला दाखवायची आहे. सो आपण एन्झाईमची व्हेलॉसिटी दाखवतोय इथे 0.0 पासून तर इथे इन्क्रीज होतोय ना, म्हणजे आपली मॅक्सिमम एन्झाईमची व्हेलॉसिटी कुठे राहील, या पॉइंट वरती आपण काढू शकतो. सो दिस पॉइंट इज अवर एन्झाईम व्हेलॉसिटी. सो इथून आपल्याला पीएच वरती कोणत्या म्हटलं आपण, न्यूट्रल पीएच वरती आपली एन्झाईमची व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते. सो वी हॅव अ एन्झाईम व्हेलॉसिटी मॅक्सिमम ऑन न्यूट्रल पीएच. इथे आपण पॉइंट ड्रॉ केला. मग ज्या पद्धतीने आपण म्हटलंय की इथे आपल्याला बेल शेप कर्व येतो, तर कर्व अशा पद्धतीने जाईल. म्हणजे ऍसिडिक पीएच वरती काम कमी करेल एन्झाईम, पण जसं जसं त्याची फेवरेबल कंडिशन आली, त्याची एन्झाईमची ऍक्टिव्हिटी वाढत जाईल, एन्झाईमची व्हेलॉसिटी वाढत जाईल. त्याच्या पीएच मध्ये, त्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये पीएच जर न्यूट्रल होत आलं, तर त्या न्यूट्रल पीएच वरती तो स्पेसिफिक एन्झाईम हा मॅक्सिमम लेवल वरती काम करेल. म्हणजे most of the enzyme work maximally and high efficiently on the pH that is 6 to 7, that is on the neutral pH. तर या न्यूट्रल पीएच वरती हे एन्झाईम मॅक्सिमम काम हे करत असतात. सो दिस टाइप ऑफ ग्राफ विल obtain that works on the neutral pH. So this type of bell shaped curve as obtained for most of the enzymes which work on neutral pH. बरं, मग आता असे सगळे एन्झाईम आहेत का की आपले सगळेच एन्झाईम न्यूट्रल पीएच वरती काम करतील? आपण एक एक्सेप्शन बघितलं होतं की लायसोझोम मधले एन्झाईम आपले ऍसिडिक पीएच वरती काम करतात. मग हा ग्राफ त्यांच्यासाठी लागू होणार नाही. त्यांच्यासाठी काय एक्सेप्शन आपल्याकडे असेल. जनरली तुम्ही एक्झाम मध्ये ड्रॉ करताना तुम्हाला हाच ग्राफ ड्रॉ करायचा, कारण की तुम्हाला एक मोस्ट ऑफ द एन्झाईम साठी ऍक्टिव्हिटी दाखवायची आहे, ऑप्टिमम ऍक्टिव्हिटी दाखवायची आहे, कोणते एन्झाईम कशावरती काम करतात. तर आता बघूया आपण काही एक्सेप्शन्स आहेत आपल्याकडे. ऍसिडिक पीएच वरती काम करणारे एन्झाईम आणि अल्कलाइन पीएच वरती काम करणारे एन्झाईम आपल्याकडे काही एक्सेप्शन्स आहेत. सो सम enzymes which work on acidic pH, that is pepsin, which work on pH 1 to 2, which is present in the lysosome. Acid phosphatase, which work on 4 to 5 pH. Hydrolytic enzymes, the enzyme which lyses their substrate by means of water. Hydrolytic enzymes वॉटरच्या एनर्जीचा यूज करून, which works on pH like 1 to 2 pH वरती काम करू शकतात. व्हॅरी होऊ शकतो आकडा. न्यूट्रल पीएच वरती कोणते म्हटलं आपण, 6 to 7 और 6 to 8 वरती काम करणारे. आता बेसिक पीएच वरती काम करणारे सुद्धा आपल्याकडे एक्सेप्शन्स आहेत. दॅट इज एन्झाईम अल्कलाइन फॉस्फेटेस. कोणत्या तरी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी मध्ये हा एन्झाईम असू शकतो, दॅट इज अल्कलाइन फॉस्फेटेस. तर अल्कलाइन फॉस्फेटेस जनरली वर्क ऑन पीएच 10 to 11. म्हणजे हा एन्झाईम त्या स्पेसिफिक सेलच्या ऑर्गॅनल मध्ये त्या स्पेसिफिक साइट वरती काम करत असेल आणि त्या स्पेसिफिक साइटचं पीएच किती असेल आपल्याला 10 ते 11. आणि हे जे ऍसिडिक एन्झाईम्स आहेत दॅट इज म्हणजे ते काय करत असेल, त्यांच्या त्यांचं एन्व्हायरमेंट कसं असेल, त्यांचं एन्व्हायरमेंट ऍसिडिक असेल. मग आपल्याला इथे आपला ग्राफ व्हॅरी होईल आपला. सो मग ऍसिडिक पीएच साठी ग्राफ कसा येईल, म्हणजे इथे म्हटलं आपण दॅट इज अवर ऑप्टिमम ऍक्टिव्हिटी. तर इथे आपली ऑप्टिमम ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजेच ऍसिडिक पीएच जसं जसं जास्त असेल आपलं, तसा तसा त्याचा ग्राफ हा वाढत जाईल. म्हणजे ऍसिडिक पीएच चा ग्राफ आपल्याला जवळपास असा दिसायला मिळेल. सो दिस इज ऍसिडिक पीएच आणि ग्राफ आपला कमी कमी होत जाईल कुठे, न्यूट्रल पीएच वरती. म्हणजे पीएच जर वाढलं तर इथे काय होईल, आपला ऍसिडिक मीडियम पासून तो दूर गेला. म्हणजेच तो काम कुठे करू शकतो, फक्त ऍसिडिक एन्व्हायरमेंट वरती. ऍसिडिकचा ग्राफ कसा येईल मग अशा पद्धतीचा, आणि बेसिकचा ग्राफ कसा येईल अशा पद्धतीचा बेसिकचा ग्राफ येईल. म्हणजे अल्टिमेटली आपला ग्राफ कसा येणार आहे, बेल शेप येणार आहे. सो कॉमनली एक ग्राफ कोणता लक्षात ठेवायचा तुम्हाला जनरली ग्राफ लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज जो आपण सुरुवातीला काढला, मोस्ट ऑफ द एन्झाइम्स
are active in the neutral pH. Clear आहे सगळ्यांना? Yes or no? Yes, sir. Okay. So we'll move to the theory. So increase in the hydrogen ion concentration considerably influences the enzyme activity. So bell-shaped curve is normally obtained. Each enzyme has optimum pH at which the velocity is maximum. म्हणजे आपली जी आपण जे ग्राफ बघितला ही काय याची मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे, दॅट इज व्ही मॅक्स. हा पॉइंट काय आहे याचा? व्ही मॅक्स चा पॉइंट आहे, म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी तिथे त्यांची आहे. Below this and above this, the enzyme activity is much lower or extreme pH, the enzyme become totally inactive. म्हणजे त्या ऑप्टिमम पीएच वरतीच ते प्रॉपरली काम करू शकतात. पीएच जर कमी झालं किंवा पीएच जर जास्त झालं तर तिथे काय होणार? एन्झाईमची ऍक्टिव्हिटी ही टोटली इनॅक्टिव्ह होऊन जाणार, म्हणजे एन्झाईम टोटली इनॅक्टिव्ह होऊन जाणार. असं का बरं होईल? का बरं असं होतं की एन्झाईमच्या आपण एन्झाईमला म्हटलं होतं की इट हॅव्हिंग स्पेसिफिक 3D कन्फर्मेशन ऑर 3D स्ट्रक्चर. त्यांच्याकडे काहीतरी सेकंडरी टर्शरी एक स्ट्रक्चर असतं. तर ते स्ट्रक्चर काय करतं? पीएच व्हॅरी झाल्यामुळे त्यांच्या बॉन्ड मध्ये रिअरेंजमेंट होऊ शकते, त्यांचे बॉन्ड हे डिस्टर्ब होऊ शकतात. त्यांचे बॉन्ड डिस्टर्ब झाल्यामुळे त्यांची ऍक्टिव्ह साइड ही डिस्टर्ब होईल आणि त्यांची ऍक्टिव्ह साइड अल्टिमेटली डिस्टर्ब झाल्यामुळे तिथे सबस्ट्रेट बाइंडिंगला आपल्याला प्रॉब्लेम येईल आणि सबस्ट्रेट बाइंडिंगला प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला एन्झाईम सबस्ट्रेट सोबत इंटरॅक्शन होणार नाही आणि एन्झाईम सबस्ट्रेट सोबत इंटरॅक्शन नाही झालं तर अल्टिमेटली एन्झाईमची व्हेलॉसिटी ही इफेक्ट होणार. मोस्ट ऑफ द एन्झाईम इन द हायर ऑर्गॅनिझम्स शो ऑप्टिमम ऍक्टिव्हिटी अराउंड द न्यूट्रल पीएच, दॅट इज pH of 6 to 8. So this is pH. So there are however many exceptions like pepsin, acid phosphatase and alkaline phosphatase which works in the different pH. आपण ग्राफ बघितलाय, स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही पटकन. माझ्या मते तुम्ही स्क्रीनशॉट काढायला नको, तुम्ही जसं जसं मी तुम्हाला सांगतोय पटापट राईट डाऊन करायचं. काही जर कॉन्सेप्ट आपल्याला कळले नाही तर ते राईट डाऊन करायचे, क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. त्यामुळे स्क्रीनशॉट काढून गेले तर ते मोबाईल मध्ये तसेच पडून राहतात गॅलरीमध्ये आणि जेव्हा मोबाईल तुम्ही रिस्टोर करता तेव्हा सगळं डिलीट करून देता. मला माहिती आहे सगळं तुमचं काय चालू असतं, कोण कोण स्क्रीनशॉट काढतं आणि कोण कोण लिहितं. सो बेसिकली वी हॅव अ बेल शेप्ड कर्व इज देअर having the optimum pH. Most of the enzymes कुठे असतात? optimum pH up to 6 to 7. 6 to 7 मध्ये त्यांची optimum activity ही असते on the neutral pH. So this point we called it as a, this point is a our Vmax, that is maximum velocity. So clear आहे सगळ्यांना pH चा पॉइंट? आता ज्या पद्धतीने आपण pH चा पॉइंट म्हटलं त्याच पद्धतीने आपल्याला बघायचंय आपला टेम्परेचरचा पॉइंट. जसा आपला पीएच चा ग्राफ येईल तसाच आपला टेम्परेचरचा ग्राफ हा येणार आहे. सो इफेक्ट ऑफ टेम्परेचर, पीएच चा इफेक्ट आपण बघितला, आता आपण बघतोय टेम्परेचरचा इफेक्ट. सो ज्या पद्धतीने एक ऑप्टिमम कंडिशन पीएच ची असते त्याच पद्धतीने टेम्परेचरची कंडिशन सुद्धा आपल्या सेल मध्ये ही ऑप्टिमम असते. इच सेल हॅव्हिंग स्पेसिफिक देअर टेम्परेचर, ते स्पेसिफिक टेम्परेचर प्रत्येक सेलकडे असतं. तर त्या टेम्परेचर वरती काम करणारे आपले एन्झाईम, प्रत्येक एन्झाईमला आपलं स्पेसिफिक टेम्परेचर मध्ये ते काम करू शकतं. आता एन्झाईम काय आहे? एन्झाईम मेड फ्रॉम दी अमिनो ऍसिड. ती अमिनो ऍसिडची अशा पद्धतीने चेन आहे आणि ती चेन सेलमध्ये काही स्पेसिफिक एन्व्हायरमेंट मध्ये गेल्यानंतर काही 3D स्ट्रक्चर, एक 3D कन्फर्मेशन हे अक्वायर करत असतं आणि दिस 3D कन्फर्मेशन कॅन चेंज. या 3D कन्फर्मेशनचं म्हणजे अल्टिमेटली ही काय आहे? इट इज चेन ऑफ अमिनो ऍसिड. आणि टेम्परेचर व्हॅरी झाल्यामुळे या दोघांमधले बॉन्ड हे तुटू शकतात, या दोघांमधल्या बॉन्डचं हे रिअरेंजमेंट होऊ शकतं आणि रिअरेंजमेंट झाल्यामुळे काय होऊ शकतं? एन्झाईमचे कन्फर्मेशन हे 3D कन्फर्मेशन चेंज होऊ शकतं आणि 3D कन्फर्मेशन चेंज झाल्यामुळे एन्झाईमची सबस्ट्रेट बाइंडिंग सोबत अफिनिटी ही कमी आणि जास्त प्रमाणात होऊ शकते. सो बेसिकली सर आवाज येत नाही. आवाज येत नाही सर. नाव हो सर, आवाज नाही येते. आता येतोय?
हो. So, मधले जे ओके सो आपल्याला ज्या पद्धतीने पीएच चा कर्व जो दिसला होता इथे काय येईल मग आपलं दिस इज एक्स एक्सिस हॅव्हिंग द टेम्परेचर अँड दिस इज वाय एक्सिस हॅव्हिंग एन्झाइम velocity. So maximally enzymes having the optimum temperature of up to 35 to 40 degree Celsius. 35 ते 40 पर्यंत एन्झाइमचं ऑप्टिमम टेम्परेचर असते म्हणजे त्याची मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी ही 30 ते 40 या टेम्परेचर दरम्यान होऊ शकते. सो दिस इज व्ही मॅक्स. ज्या पद्धतीने पीएच चा आपला ग्राफ येईल त्याच पद्धतीने आपला टेम्परेचरचा ग्राफ येणार आहे. म्हणजे टेम्परेचर जर कमी झालं तर काय होईल एन्झाइमच्या स्ट्रक्चर मध्ये चेंज होईल. टेम्परेचर जर जास्त झालं एन्झाइम डिनॅच्युर होईल त्यांचं 3D स्ट्रक्चर चेंज होईल आणि सबस्ट्रेट बाइंडिंग सोबत अफिनिटी ही कमी आणि जास्त प्रमाणात होऊ शकते. सो टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस. सो velocity of enzyme reaction increases with increase in temperature up to a maximum and then declines. काय होतं की ज्या पद्धतीने टेम्परेचर वाढत जातं सुरुवातीला त्याच पद्धतीने त्यांची ऍक्टिव्हिटी ही वाढत जाते पण ऍट स्पेसिफिक पॉइंट ही काय होते एन्झाइमची ऍक्टिव्हिटी ही कमी होत जाते. असं का बरं कमी होतं कारण की त्यावेळेस एन्झाइमचं स्ट्रक्चर मध्ये चेंज होऊ शकतं त्यांचं डिनॅच्युरेशन हे तिथे होऊ शकतं. द बेल शेप्ड कर्व वाज युजली ऑब्झर्व्ड. So temperature coefficient or Q10 defines the increase in enzyme velocity when the temperature is increased by the 10 degree Celsius. काहीच नाही आहे. Q10 म्हणजे काय होते जर 10 डिग्री सेल्सिअस ना आपण टेम्परेचर वाढवलं तर एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये एन्झाइमच्या व्हेलॉसिटी मध्ये किती चेंजेस झाला तर ते डिफाइन करण्याचं काम करतं टेम्परेचर कोएफिशियंट. म्हणजे टेम्परेचर कोएफिशियंट एखाद्या एन्झाइमचा जर जास्त असला म्हणजे 10 डिग्री सेल्सिअस न वाढवल्यावर तो किती होईल एकदम सर्टन मध्ये एन्झाइमची व्हेलॉसिटी चेंज होईल. जर कमी असला तर काय होईल म्हणजे 10 डिग्रीनं टेम्परेचर कमी केल्यावर इन्क्रीज केल्यावरती एन्झाइमची ऍक्टिव्हिटी कमी झाली म्हणजे अल्टिमेटली तो एन्झाइम डिनॅच्युअर झाला आणि त्याच्या स्ट्रक्चर मध्ये चेंजेस झाले. सो मेजॉरिटी ऑफ एन्झाइम हॅव्हिंग Q10 बिटवीन दी 0 डिग्री सेल्सिअस अँड 40 डिग्री सेल्सिअस. सो दिस इज 30 डिग्री सेल्सिअस नॉट अ 0 डिग्री सेल्सिअस. 30 डिग्री सेल्सिअस अँड 40 डिग्री सेल्सिअस मध्ये त्यांचे जे असते ती ऍक्टिव्हिटी ही असते. सो इन्क्रीज इन टेम्परेचर रिझल्ट इन हायर ऍक्टिव्हेशन एनर्जी of the molecules and more collision and interaction of the reaction to proceed further. म्हणजे अल्टिमेटली टेम्परेचरचा त्याच्यावरती परिणाम होतो त्यांच्या स्ट्रक्चरवरती. सो आपण आज हे 2 फॅक्टर बघितले. उद्या आपण आणखी 2 फॅक्टर आपले राहिलेले फास्ट कंप्लीट करूया. दॅट इज इफेक्ट ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अँड इफेक्ट ऑफ ऍक्टिव्हेटर्स. सो आय थिंक आजच घेऊया आपण. सो इफेक्ट ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशनचा काय परिणाम होतो एक क्विक घेऊया एकदम काही डिफिकल्ट नाही आहे कॉन्सेप्ट. द अक्युमुलेशन ऑफ रिएक्शन प्रोडक्ट जनरली डिक्रीजेस द एन्झाइम व्हेलॉसिटी. म्हणजे समजा एखादा आपण सबस्ट्रेट केला कन्वर्ट प्रोडक्ट मध्ये. समजा एखादा सबस्ट्रेट आपण प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट केला आणि प्रोडक्ट आपला खूप जास्त प्रमाणात अक्युमुलेट झाला खूप जास्त प्रमाणात इन्क्रीज झाला. मग हा प्रोडक्ट काय करेल हा प्रोडक्ट अल्टिमेटली ही रिएक्शन काय करेल ही रिएक्शन डिक्रीज करेल म्हणजे अल्टिमेटली हा प्रोडक्ट काय करेल हा प्रोडक्ट आपल्या सबस्ट्रेट सोबत जाऊन इंटरॅक्ट करेल आणि याला इनिबिट करेल किंवा हा इनिबिटरी मेकॅनिझम दाखवेल एन्झाइम सोबत. ते इनिबिशन मेकॅनिझम आपल्याला पुढे शिकायचंच आहे. फॉर सर्टन एन्झाइम्स द प्रोडक्ट कंबाइन्स विथ द ऍक्टिव्ह साइट ऑफ एन्झाइम्स अँड फॉर्म लूज कॉम्प्लेक्स अँड दस इनिबिट द एन्झाइम ऍक्टिव्ह. म्हणजे अल्टिमेटली हाच प्रोडक्ट काय करेल एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटीज ऍक्टिव्ह साइड वरती जाईल आणि इथे बाइंडिंग करेल आणि सबस्ट्रेटला बाइंड करण्यास हा म्हणजे सबस्ट्रेटला हा इथे प्रॉपरली बाइंड होऊ देणार नाही. सो इन लिव्हिंग सिस्टम दिस टाइप ऑफ इनिबिशन इज जनरली प्रिव्हेंटेड बाय क्विक रिमूव्हल ऑफ प्रोडक्ट फॉर्म. सो त्यानंतर काही ऍक्टिव्हेटर्स एन्झाइम्स मध्ये प्रेझेंट असतात. Some of the enzymes require certain inorganic metallic cations like Mg dipositive, Mn dipositive, Zn, Ca dipositive, Co dipositive, Cu, Na, K, etc. तर एन्झाइमच्या
मॅक्सिमम ऍक्टिव्हिटीसाठी एन्झाईमला काही को फॅक्टर्सची रिक्वायरमेंट असतं. सो लेक्चर स्टार्ट सुरू करूया आपण, म्हणजे सुरूच राहू देऊया तोपर्यंत तुम्ही तुमचे वेबकॅम ऑन करून ठेवा, म्हणजे लेक्चर संपता मला तुम्हाला तुमचे स्क्रीनशॉट घेता येईल. So rarely anions are also needed for enzyme activity, that is chloride ion for amylase. So metals function काय असतं की metals काय करतात की metal function as activators of enzyme velocity through various mechanism combining with substrate, formation of ES metal complex, direct participation in the reaction and bringing conformational change in enzymes. म्हणजे अल्टिमेटली काय करतात, हे एका को फॅक्टर सारखे काम करत असतात. म्हणजे एन्झाईमला काम करण्यासाठी हातभार लावतात. त्याच्यामुळे काय होते, समजा एखादा ऍक्टिव्हेटर पॉझिटिव्ह साईडचा असेल तर ते काय करेल, सबस्ट्रेटच्या निगेटिव्ह साईड वरती बाइंड करेल, म्हणजे त्यांची कॉम्बिनेशन हे त्यांची ऍक्टिव्हिटी काय करेल, मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न हे ऍक्टिव्हेटर्स हे करत असतात अल्टिमेटली. सो इथपर्यंत आपला पॉइंट झालाय क्लिअर.